मित्रांनो धावफलकावरती धाव जोडले जाणार. सुरुवातीला बॅटिंग करत असताना गोलेवाडी टीम बिनधास्त 9 धावा. चांगली सुरुवात. इथे आपल्याला चांगली सुरुवात पाहायला मिळते. अशी चौकार अशी षटकार जेव्हा जेव्हा येतो ना त्या वेळेला सर्व प्रेक्षक मात्र खरोखरच खुश होत असतात. ओ पुन्हा एकदा तो चेंडू तीच दिशा परंतु लॉंग ऑफच्या वरून जातो. तुम्हाला बॅक टू बॅक दुसरा षटकार संदीप याच्या बॅट म्हणून. या षटकाने आपण पाहतोय धाव फलक 15 धावा. षटक क्रमांक पहिला 38 षटक आहे आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतो तो मात्र फलंदाज संदीप. कमबॅक. इथे चुकी संदीप काय करतो. अति काही संकट नाही असं काही चित्र आपल्याला मात्र निश्चितच संदीप याच्याकडून पाहायला मिळतो. काय गरज नव्हती या धावेची मित्र. जिथे धावफलकावरती 15 धावा जोडले गेले होत्या. शेवटचा चेंडू खेळून काढायचा. पुढील षटकाची वाट पाहण्याची होती. पुढे येणारे अजून बरेचसे काही षटक आहेत. बरेचसे काही चेंडू होते परंतु अति काही संकटाने असं काही चित्र करते आणि बॅक टू पवलन येथे हा सलामीला गेलेला फलंदाज गोलेवाडी टीम कडून संदीप. तर निश्चितच कर्जत असोसिएशनचे खजिनदार म्हणून ज्यांना नियुक्ती करण्यात आली ती नियुक्ती वाघमारे यांचं मला वाटतं ते आगमन झालेलं आहे. साहेबांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन तृप्त व्हा. न्यू बॅटर नवीन फलंदाज आपण पाहतो वनडाऊनसाठी गोलेवाडी टीम कडून सागर. तर वैयक्तिक पहिले आणि संघाकडून देखील पहिलं षटक क्रमांक या विनिंग मधील दुसरा गोलंदाज शैलेश तिकडे मी तरी पण इथे लिहून ठेवतो समोर. मला कशी मला दिसतात कारण मी पलीकडे तर पाहू शकत नाही ना. 5 रुपये इथे लिहायची. तू लिहिलास ते बरोबर लिहिलास स्कोरसाठी. हां इथे लिहायची आणि तू स्कोरसाठी लिहितो. पण इथे काय आहे का काय गोलंदाजासाठी ट्रॉफी वगैरे काय नाही ना. चेंडू टाकला नाही ना. टाकला आता टाकला. तर इथे मिसअंडरस्टँडिंग आणि थोडंसं रनअप मध्ये मात्र अर्थाला पुन्हा एकदा पहिला चेंडू टाकण्यास गोलंदाज शैलेश. पहिला चेंडू टाकत असताना एक डॉट चेंडू आपल्या षटकाला सुरुवात करणे. 4-5 पावलांचा रनअप. पंचांच्या राईट ग्राउंड विकेट. थोडासा ऑफ स्पिन यावेळेस ब्लॉक होल्ड. चेंडूला इथे चुकी काय चाललंय गोलेवाडी टीम कडून. पहिला विकेट पाहिला तर हीच गाई. या विकेटचा जरी आपण विचार केला तरी तीच गाई. आणि इथे मात्र फलंदाज होते कोण सागर. पहिला सागर आणि आपण आवड केलं ना प्रल्हाद आपले संदीप प्रल्हाद आहे म्हणजे जोडीतलं एक आहे अजून. फलंदाज रघुनाथ. काय अप्रतिम चेंडू बघा शैलेशचा. पहिला चेंडू डागला वडिलांमधून टँगीला उचलून गेली. डॉट चेंडू काढला. दुसऱ्या चेंडूचा वापर ब्लॉक होल्ड.
हा चेंडू देखील ब्लॉक ग्राउंड फिल्डर फील्ड उपस्थित नाही आणि चेंडू जातोय वन बाउन्स सीमा पार चौकार. या चौकारमध्ये आपण पाहतो धावफलक 19 धावा. तर पल्हारच्या बॅटमध्ये हा चौकार आपण पाहतोय. स्टेडियम ग्राउंड चांगला फटका होता. आता स्कोर लिहा. हा चेंडू देखील ब्लॉक आहे परंतु लॉंग ऑन रिझन चेंडू जातोय सीमा पार. हा येतोय दर्जेदार फलंदाज प्रल्हादच्या बॅटमधून षटकार. या षटकाने आपण पाहतो धावफलक 25 धावा. दोन चेंडूची जर पाहणी केली तर कैलासाने चांगले फेकी केले होते परंतु दोन्ही चेंडू पुढील तिसरा आणि चौथा जर पाहिला तर थोडीशी खराब चेंडू जिथे त्यांचा ब्रह्मास्त्राचा वापर करण्याचा प्रयास होता परंतु तो प्रयत्न करताना चुकीचा ठरतोय आणि ते मात्र उद्योष्टीच्या खूप बाहेर. 26 धावा. या अवंतर धावाने आपण पाहतो एक धाव जोडली जाते धावफलकावरती. 26 धावा येते. सुरुवातीला बॅटिंग करत असताना यावेळेस लो फुलका चेंडू लॉंग ऑफ क्षेत्ररक्षक तयार आहे आणि फक्त एक धाव मिळेल. चांगले क्षेत्ररक्षण यावेळेस आपण पाहतोय मॅडप टीम करून. क्षेत्ररक्षक अरुण हा फिल्डर म्हणजे आपण पाहतो तयार आहे. एका धावाने जर धावफलक पाहिलं तर 27 धावा. 27 धावा यावेळेस झाला. आता ते यावेळेस फुलटा चेंडू बॅटच्या कडे वाटून विकेट किपर मात्र इथं चांगली कामगिरी. पंच सचिन पवार इथे मात्र इशारा देतात की षटक क्रमांक दुसरा इथे खेळ संपतोय आणि दोन खेळचा समाप्त होत असताना सुरुवातीला बॅटिंग करत असताना आपण पाहतो गोवाची टीम विकेट जरी पाहिला तरी दोन निश्चितच गमावले परंतु धावफलकीचा विचार केला तर धावफलक 27 म्हणजे चांगला धावफलक आहे. सुरुवात चांगली आहे. दोन विकेट 27 धावा. जर प्रत्येक षटकाचा खेळ पाहिला या झालेल्या दोन षटकाचा तर 13.50 ची सरासरी राखण्यात मध्ये यशस्वी ठरतो. सुरुवातीला बॅटिंग करणार असताना हा गोलेरी टीम संघाकडून तिसरे तर वैयक्तिक पहिले स्वतः मला वाटतं यावेळेस कर्णधार राम एक अनुभवी खेळाडू आहे मारप टीम कडून. अकुटा चेंडू उचलून जातो डाव्या एष्टीच्या बाहेर जातो. पंच मात्र पाहणी करत असताना हा चेंडू खराब आणि इशारा देतात वाईटचा. इथे एक अवांतर धावून धावफलक वाढले जाते. धावफलकीची धाव आपण पाहतो जोडल्या जातात गोले आणि टीम 2/28 धावा. हो 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 आडव्या बॅटने मारला चेंडू. क्षेत्ररक्षक मात्र आहे परंतु गॅप सिलेक्शन मिड विकेट रिझन मध्ये चेंडू जाणार नाही. चेंडू जाणार वन बाउन्स सीमा पार चौकार. तर या चौकारने आपण पाहतो धावफलक 32 धावा. षटक क्रमांक खेळपट्टीवरती तिसरे झाले. गोलंदाज आपण पाहतो माडेप टीम करून कर्णधार स्वतः राम परंतु थोडीशी खराब गोलंदाजी. पहिला चेंडू डायरेक्टशी जवळ आहे. दुसरा चेंडू मध्ये परंतु आडव्या बॅटने चांगला फटका पाहायला मिळाला बॅट्समॅन प्रल्हादच्या बॅटमधून. यावेळेस स्टेट ऑन द ग्राउंड. वाह वाह भाई वाह ये क्या हुआ. गलती पे गलती और गलती पे गलती कर नहीं सकते राम भाई क्योंकि ये क्रिकेट है. जान लो पहचान लो. और इसी के साथ एक बड़ा चक्का आता हुआ प्रल्हाद के बल्ले से एक मोठा चटकार यावेळेस पाहतोय आपण प्रल्हादच्या बॅटमधून. आणि षटकाने जर स्कोर पाहिलं चौरे साहेब आपण लेट पंचायत एक चेंडू देऊन ठेवायचंय खेळलेला धावफलक षटकाने जर आपण पाहिलं तर 38 धावा. थोडासा खराब गोलंदाजी करतोय राम. हा चेंडू देखील खराब. एकूण 40 धावा धावफलकाची जोडला जातो.
इथे देखील हेलिकॉप्टरचा फटका आपल्या पाहायला मिळतो, परंतु फिल्डर तिथे उपस्थित आहेत. खराब क्षेत्ररक्षण, इथे काही गरज नव्हती. आणि इथे 2 धावा, 2 धावा. धावफलक आपण पाहतोय 41 धावा. बॅटिंगचा जर विचार केला तर चांगले बॅटर, मी अगोदरच म्हटलं होतो फील्ड लागायच्या अगोदर की ह्या टीम ज्या आहेत ना दोन्ही, ह्या दोन्ही टीम एकमेकांशी बऱ्याचशा वेळेला भिडलेल्या आहेत. आणि त्याचा आपण प्रेक्षक साक्षात पाहू शकतो की कशा प्रकारे बॅटिंग, कशा प्रकारे गोलंदाजी, कशा प्रकारे बॉलिंग, हे दोन्ही खेळ आपल्याला कशा प्रकारे या 2 टीम दरम्यान पाहायला मिळतात. तर पाहता आपण या 2 नवीन धावफलक 41 धावा धावफलकी जोडल्या जातात. षटक क्रमांक 3 गोलंदाज माडपवाडी टीमकडून राम. आखोटप्याचा चेंडू, शॉर्ट चेंडू चाललाय सीमा पार. हा मात्र येथे उत्कृष्ट दर्जेदार षटकार. 47 धावा. चांगली सुरुवात, चांगली बॅटिंग. खरोखरच कारण प्रल्हाद जर आपण पाहिला ना तर ओपनिंगसाठी आला होता आणि ती खेळली त्याच्यामध्ये आहे. जो विश्वास त्याच्या कप्तानने त्याच्यावरती टाकला होता, ज्या कप्तानने त्याला ओपनिंगसाठी का पाठवलं होतं, हा खेळ मात्र प्रल्हाद इथे दाखवतो. यावेळी दाखवटा चेंडू दरम्यान रिझनमध्ये, चेंडू थांबणार नाही, चेंडू जाणार सरळ सीमा पार. हा येणार पुन्हा चौकार. या चौकारने आपण पाहतोय धावफलक 51 धावा. वैयक्तिक जर प्रल्हादचा जर विचार केला, जो विश्वास कर्णधारांनी त्याच्यावरती टाकला होता, ज्या विश्वासाने ज्या कर्णधारांनी त्याला या खेळपट्टीच्या आतमध्ये सलामीसाठी पाठवला होता, तो खेळ मात्र इथे निश्चित दाखवतोय प्रल्हाद. आणि खेळी जर आपण आतापर्यंत पाहिली तर चेंडू 12 चेंडू 34 धावा. वा, काय बॅटिंग पाहायला मिळाले यावेळेस. अकोटप्याचा चेंडू आणि इथे मात्र 35 धावा, सॉरी 52 धावा. वैयक्तिक 35 धावा प्रल्हादच्या. चला पाणी घेऊन जायचंय. चांगली फलंदाजी पाहायला मिळाली प्रल्हाद याच्या बॅटमधून, म्हणजे पाहायला मिळते, कारण अजून एका षटकाचा खेळ इथे शिल्लक आहे. थोडासा मागणं ठरला राम. कुठेतरी मला वाटतो सरावाचा कमतरता ही मला रामच्या गोलंदाजीमध्ये भासते, कारण राम हा देखील चांगला गोलंदाज आहे. माडप टीममधून बऱ्याचशा ठिकाणी मी स्वतः रामची गोलंदाजी देखील पाहिली होती, परंतु ती गोलंदाजी आज ती गती, तो स्पीड आणि तो टीम टर्न माडप टीमच्या या रामच्या गोलंदाजी मला पाहायला मिळाला नाही, म्हणून थोडंसं मागणं ठरला. तर 3 षटकाचे ते खेळ संपतोय. पहिल्या इनिंगमध्ये, पहिल्या सत्रामध्ये बॅट करत असताना गोलेवाडी टीम 2 बाद, धावफलक 52. 52 म्हणजे 50 पार करतोय. वा, काय चांगली सुरुवात म्हणता येईल. चांगली. चला अरुण वाकचौरे साहेब, हो अरुण वाकचौरे साहेब, आपण इथे पाण्याची बॉटल उपस्थित ठेवा भरून. एक मी तुम्हाला मगाशी म्हटलं होतो की एक पाण्याची बॉटल इथे भरून ठेवा, म्हणजे कोणीतरी घेऊन जाईल. थोडंसं लक्ष घाला, कारण उन्हाचा तळतळ, दुपारचं क्षेत्र. आणि मित्रांनो, दुपारचं क्षेत्र ज्यावेळेस असतो त्यावेळेस निश्चितच धावाचा पळाचा जो सराव नुसतं चाललं तरी आपल्याला ताण लागते, कारण आपण रानटी माणसं आहेत. आपला चांगला अनुभव आहे. काय झालं बरोबर का? हा, याची आपल्याला जाणीव पाहिजे. त्यालाची गरज नाही, चालू जरी असलं तरी आपण पाणी ठेवतो बरोबर. तर हे थोडंसं जाणं. तर ओलेवा सामन्याकडे आपण पाहतोय मारुती पक्ष गोलवाडी टीम. पहिलं नाणं फेकचं कौल ते जिंकून क्षेत्ररक्षण घेतलं माडप टीमनं. इथे कुठेतरी सागर मला वाटतं थोडंसं दिवसात चुकलं. ज्या बॉलिंगच्या हिशोबाने त्यांनी क्षेत्ररक्षण घेतलं होतं ना, ती गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली नाही. तिन्ही बॉलरचा जर विचार केला माडप टीम करून, तर न्यू बॉलर सुमित शेवटचं ह्या इनिंगमधील षटक. इथे मात्र उचलून होते प्रल्हाद, इथे फसणार का? आणि नशिबाचा साथ बघा. इथे मात्र चुकी करते आणि ते दुसरी धाव घेण्याचा फलंदाज होतो. बाद एका धावाने आपण धावफलक पाहतोय 53 धावा. मयूर चांगला फलंदाज, मयूर धावा देखील 53 धावा. इथे फलंदाजांनी जर प्रयत्न केला असता ना सागर, तर कुठेतरी बायचान्स पोहोचला असता किंवा रनआउट झाला असता.
ही नंतरची बात होती, परंतु फलंदाजाने तिकडे प्रयत्न केलाच नाही. ती धाव घेण्याचा प्रयत्न केला असता तर कुठेतरी सक्षम राहिला असता, धाव पूर्ण देखील करू शकला असता. परंतु फलंदाज इथे थोडंसं दमचा करावा जमला असेल बाय चान्स. नवीन फलंदाज मयूर, गोलंदाज आपण पाहतो न्यू सुमित. सागर सुमितचं नाव आठवलं नाही की सुमित डोंगलेचं नाव लक्षात येतं बघा. इथे खराब फील्ड गेला चेंडू. शॉर्ट लेग मध्ये फिल्डर होता, परंतु खराब फिल्डिंग. चेंडू जाते सरळ शॉर्ट लेग रिझन मध्ये, सीमा पार चौकार. या चौकारने आपण पाहतो धाव फलक 57. प्रल्हादचा जर विचार केला तर वैयक्तिक 40. 15 चेंडू 40 धाव. वा प्रल्हाद, काय कामगिरी केलीस. विश्वासाला सार्थक ठरच कप्तानच्या. हा चेंडू गेली बॅटची करायला शॉर्ट लेग रिझन मध्ये बॅक टू बॅक. तीच दिशा तीच लाईन आणि चेंडू जातोय दुसरा चौकार. बॅक टू बॅक परला बॅटमधून दुसरा चौकार. 61. वैयक्तिक 44. 16 चेंडू 44 धावा वैयक्तिक प्रल्हादचा. फक्त प्रल्हादच्या धाव फलक तसं झालंय. धाव फलक 61. 61. लास्ट 2 विकेट. अजूनही 3 चेंडू बाकी. हालांकि 3 गेंद अभी भी शेष है विनिंग की. तो 3 गेंदों में आकर 6 रन ले ले. खराब गेंद. ओहो, इथे चुकतोय गोलंदाज. इथे मात्र गोलंदाज कुठेतरी सुमित चूक करते. अवांतर चेंडू. धाव फलक 62 धावा 62. लास्ट 2 विकेट्स गोलंदाजी टीम. हा चेंडू चांगला आहे. हा चेंडू चांगला आहे. अशा चेंडूची फेकी सुरुवातीपासून पाहिजे होती आणि इथे मात्र विकेट गमवतोय. प्रल्हाद चांगली केली. टाळ्या निश्चितच या खेळाडूसाठी व्हायला पाहिजेत गोलंदाजी टीम कडून. काय खेळ केला. बॅट्समॅन वरती कॅमेरा मारत आहे कॅमेरामॅन, कारण वैयक्तिक चेंडू